चला मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकलाय निष्ठा पॅकर जीवदानी बामणडोंगरी संघानं आणि टॉस जिंकून आय थिंक पहिल्यांदाच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. कारण जेव्हा जेव्हा बामणडोंगरी संघ टॉस जिंकतो बॅटिंग घेत असतो, पण आज मात्र एक विपरीत निर्णय घेण्याचा प्रयत्न आपला पाहायला मिळतो तो बामणडोंगरी संघानं. निष्ठा पॅकर आणि नुकताच मी हा देखील उल्लेख केला संयम की रायगड जिल्ह्यातील एक बेस्ट लोगो मास्टर नयनजी अवल यांनी प्रस्तुत केला संघ मैदानाच्या आतमध्ये आज खेळताना पाहायला मिळणार आहे. तर दोन्ही संघाचे 12 मॅन आपण देखील जॉईन व्हा आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. एक नामांकित स्पर्धा ही देखील आपण पाहू शकताय. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये बामणडोंगरी संघ दाखल झाला. गोलंदाजी ट्रॅकवर आपण आदित्य पाटील या खेळाडूला पाहू शकतो. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चला दोन्ही संघाचे 12 मॅन नांदगाव टीम. चला बामणडोंगरी टीम आपला 12वा खेळाडू पाठवा. मॅच कडे आपण लक्ष वेधतोय. फार महत्वाची मॅच आहे. मजा येईल मॅचला. सर्वाधिक मोठा सामना आजच्या रात्री मधला. पहिलाच बॉल बॅटची एज फ्लाय झालाय. बॉल फर्स्ट स्लिप मधून बॉल निघालाय. बाउंड लाईनच्या दिशेनं क्षेत्ररक्षण करतील. तत्पूर्वी 2 धावा घेण्याचा पर्याप्त वेळ देखील. विपुलच्या आपण अनेक वेळा उल्लेख केला की रायगड मधील नामांकित संघ बामणडोंगरी, पण तो सध्याच्या घडीला हे देखील विसरून चालणार नाही. नांदगाव संघानं कालच्याच रात्रीमध्ये एका स्पर्धेमध्ये टोटल 5 बाईक जिंकल्यात. त्यामुळे रायगड मधला प्रतिस्पर्धी संघ त्यांच्याच टॉप लेवलचा उतरलाय. मजा येईल मॅचला. युवा स्पोर्ट नांदगाव हे नाव सातत्याने ऐकायला मिळत असं संयम आणि युवा एकत्र आले त्यांनी युवानं करून देखील दाखवले. रायगड जिल्ह्यातील तेवढ्याच एक ताकदवर संघाच्या समोर आज ताकदीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. सुजल आणि मनीष अशी सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती आदित्य पहिल्या बॉल वरती 2 आल्या. लेफ्टी विपक्ष लेफ्टी बॅटल पाहायला मिळणाऱ्या दोन्ही डावखुरे त्याचेच खेळाडू आहेत. पुढचा बॉल वेग ही खासियत आहे आदित्यची. अनेक स्पर्धांमध्ये आपण आदित्यला पाहिलं. मग रायगड विपक्ष ठाणे असू द्या, बऱ्याचशा नामांकित स्पर्धा खेळाडू खेळलाय जो सध्या चर्चेमध्ये राहिला. आदित्य बामणडोंगरी पासून अगदी सुरुवात झाली आणि गत वर्षामध्ये सांगी प्रीमियर लीग गोव्याच्या मैदानामध्ये देखील जाऊन या गोलंदाजाने आपल्या नावाची छाप सोडलंय. बामणडोंगरी एक्सप्रेस सातत्यानं आपण ओमकारला अनेक वेळा पाहिलंय, पण सध्या फिरकीचा जादूगर आणि वेगाचा खरं तर बादशाह म्हणून आपण आदित्यला देखील मैदानाच्या आतमध्ये पाहू शकताय. मागील 2 चेंडूवर छाप दाखवली ती आदित्य पाटीलनी. पाटील शाहीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आदित्यचे षटक अगदी निर्णायक पाहायला मिळणार आहे. P1चं षटक सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकताय. चला प्रवीण भोईर यांचं देखील इथं आगमन झाले, त्यांना आपण विनंती करतोय आपण देखील या मंचावर. पुढचा बॉल खोलात टाकला. बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साइडला चालला. बॉल खेळाडू पोहोचलेत लॉंग ऑन वरून. एक सिंगल मिळेल. ही खासियत आहे आदित्यची. 6 बॉल 6 वेगळ्या पद्धतीचे देखील तो टाकू शकतो. पहिला बॉल नियंत्रित परफेक्ट फास्ट बॉल पाहायला मिळाला. दुसऱ्या बॉलवरती गती थोडीशी कमी राहिली, पण तो तिसरा यॉर्कर कडे तो गेला. आतापर्यंत 3 बॉल मध्ये 3 व्हेरिएशन पाहायला मिळाले. जो उल्लेख तू देखील केला की रायगड ठाणे अशा मॅचेस मध्ये पाहायला मिळाला. युवा जनरेशनचा गोलंदाज आहे आणि बामणडोंगरी संघाचा जर विचार केला तर 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतात. आणि चर्चा आम्ही तेजस सोबत अनेक वेळा करतो की या संघामध्ये 10 आय थिंक बॉलर देखील पाहायला मिळतात. 10 बॅट्समन देखील आहेत. चांगला खेळ त्यांचा नेहमी पाहायला मिळत असतो. आणि ही देखील ओळख राहिले की रायगड प्रीमियर लीग मध्ये सर्वच खेळाडू नेहमी सिलेक्ट होताना देखील आपण पाहिलेत. पुढचा बॉल आदित्य तयार. नेक्स्ट बॉल मनीष कुठले समोर मारला ऑन दी राईट ऑन साइडला गॅप मध्ये चालला बॉल. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. चांगली फिल्डिंग. 2 धावा घेण्यापासून मात्र रोखू शकणार नाहीयेत. मनीषचा देखील तेवढाच फॉर्म चांगला आहे. नेहमी सातत्यानं सलामीला आल्यानंतर विस्फोटक अंदाज. समोर कुठला गोलंदाज आहे तो पाहत नाही. त्याची आक्रमकता, त्याचं कौशल्य, त्याचं टॅलेंट तो सिद्ध करतो. आणि इथे देखील फटका फार चांगला होता. पण तो खेळाडूचं देखील कौतुक करूया जे पोहोचले लॉंग ऑनला. 2 धावा मिळाल्या. सध्या 4 बॉलच्या अखेरीस 5 धावा. बाउंड्री स्ट्रोक आला नाही. पॉवर प्लेचं पहिलं षटक का पुढच्या बॉलवरती आक्रमण करतील आदित्यच्या विरोधात. मनीष कुठले तयार आहे. नेक्स्ट बॉल कमी गतीने टाकला. थोडस दूर ठेवला. मागे खेचला लाईनला. या फार महत्वाच्या गोष्टी आहेत. ऍज अ बॉलर जे युवा सध्या मॅच पाहत आहेत त्यांना बरंच काही शिकण्यासारखं मिळू शकतं. गोलंदाजाचा विचार केला आदित्यचा. मागोदरचा बॉल फास्ट होता, परंतु या बॉलची गती काढली. त्यापेक्षा त्याचा जो वेग होता कमी केल्यानंतर लाईनला देखील मागे खेचलं. किती कॉन्फिडन्स आहे गोलंदाजाच्या चेहऱ्यावरती. विपुलचे असं देखील असतं की तुम्ही जेव्हा मोठमोठ्या स्पर्धा खेळता तुमची भीती निघून जाते. आणि एक मुख्य गोलंदाज आज आदित्य पॉवर प्ले मध्ये नेहमीच स्पेशल राहिला. 5 बॉल मध्ये फक्त 5 धावा. तेच तर बॉल मागच्या बॉल वरती वेगाने उत्तर दिलंय. पहिल्या ओव्हर मध्ये आदित्यची दमदार कामगिरी. आदित्य पाटीलचं पहिलं षटक बामणडोंगरीसाठी यशस्वी राहिलंय.
3 षटकारासाठी मनीष कुटलेसाठी दोस्ती ग्रुप यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅशबॅक देखील देण्यात येत आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण कैलासवासी अरुण स्मृती युवा स्पोर्ट नांदगाव संघाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहतोय. कालच खरं तर कानपुलीच्या क्रीडांगणामध्ये हा संघ खेळला. ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्वाधिक जो मोठा संघ श्रीमंत संघ वाकळण संघासारख्या बलाढ्य संघाला या संघानं पराभूत केलाय, जिथे केतन माते खेळताना 12 मिळाली होती. 38 बाईकच्या खेळाडूच्या नावावर आहेत, 6 कार ज्यानं मिळवल्यात आणि त्या संघाला देखील पराभूत केलं. यावेळचा बॉल बॅटची वरची कडा, महत्वाची विकेट. पहिल्याच बॉलवर महत्वाचा विकेट मिळवत असताना आपण निखिल खोतला पाहू शकताय. पहिला खेळाडू मैदानाच्या बाहेर. विकेट. या वेळेचा बॉल टप्पा दिला आणि टप्प्यावरती नियंत्रण साधत असताना फटकन निघालाय थर्डमॅन बाउंड लाईनच्या दिशेनं. पहिल्याच बॉल वरती मनीष बॅट मधून आलाय, खणखणीत चौकार. सध्या रजनी क्रिकेटच्या स्पर्धेचा अगदी जो जास्त पाहायला मिळतो सीएम, जिथे जाल तिथं आता सध्या नाईट क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळतात. गावोगावी आता नाईट क्रिकेटच्या स्पर्धा पाहायला मिळाल्यात. प्रतीक शेठ पाटील साहेब वाजे आणि सुशांत शेठ पाटील साहेब वाजे यांना मी मंचावरती येण्याची विनंती करतो. यावसाहेब मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहताय वैभव शेठ पाटील पुरस्कृत, त्यामुळे वैभव शेठ साहेबांचं नाव देखील तेवढंच नेहमी सातत्यानं आपण बैलगाडा क्षेत्रामध्ये ऐकलं. अनेक वर्ष फेड डिलिव्हरी आहे, फेड डिलिव्हरी पाहायला मिळते आणि एक रिव्ह्यू गमवलाय तो अर्थातच बॅटिंग करणाऱ्या टीम ना. एकच रिव्ह्यू तुमच्यासाठी आहे.
मैदानाच्या आतमध्ये महत्वाच्या 2 विकेट देखील मिळवल्यात. निखिल खोतचं आपण कौतुक करूयात, ज्यानं फार कमी दाबाचं षटक हाताळले. 5 धावा दिल्यात आणि आतापर्यंत 2 महत्वाच्या विकेट देखील या गोलंदाजाने मिळवल्यात. यावेळचा बॉल अगदी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने चेंडू पाहायला मिळालाय. व्ही शेप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना सिंगल रन्स पाहायला मिळते. थ्रो किती कमालीचा पाहायला मिळाला आणि इथून जर पाहायला गेलं तर या चेंडूवर देखील फक्त 1च धाव. पहिल्या षटकामध्ये देखील गोलंदाजांना अवघ्या 5 धावा खर्च केल्या होत्या. आता निखिलचा आपण षटक पाहायला गेलं तर आतापर्यंत 5 चेंडूमध्ये अवघ्या 6 धावा खर्च झाल्यात. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बलाढ्य संघ जरूर आहेत. जरी या मॅच मध्ये जरी आपण प्रीतमीच्या 40-45 धावा जरी जमा केल्या तरी ही मॅच तेवढीच फायटिंग स्कोर, एक टाईट मॅच पाहायला मिळणार आहे. यावेळचा बॉल हलक्यातनं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मिड ऑफ मध्ये चेंडू निघून गेलाय. फंबल पाहायला मिळते. सिंगलला लगेच डबल मध्ये रोटेशन करण्याचा प्रयत्न, 2 धावा इथून मिळाल्या गेल्यात. शेवटच्या चेंडूवर 2 धावा येताना पाहायला मिळाल्यात. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना कैलासवासी अरुण स्मृती युवा स्पोर्ट नांदगाव संघ जाऊन पोहोचलाय 13 या धावसंख्येवर. याच दरम्यानमध्ये आमची प्रवीणजी भोईर यांचे इथं आगमन पाहायला मिळते. त्यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. भातनगावची टेनिस क्रिकेट पटलावरील बाहुबली या नावानं खरं तर ज्यांना ओळखलं जातं आणि प्रवीण यांचा इथं सन्मान केला जातोय. हॅलो, धन्यवाद आपण प्रवीण आलात. आणि मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या बाहेर आपण म्हणत व्यासपीठावर बाहुबलीचं जरूर स्वागत झालं. पण आता मैदानाच्या आतमध्ये बामणुंगरीचा बाहुबली आलाय गोलंदाजीसाठी. भांडस पातळीला आपण आता गोलंदाजी करताना पाहू शकतोय. यावेळचा बॉल अगदी पडल्यानंतर झपकन आतमध्ये वळणार, यष्टीक्षकाला थोडंसं इजा देणारा चेंडू आपण म्हणू शकतोय. पहिलाच बॉल भांडस पातळीचा निर्धाव पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये सुद्धा बॅटिंग चालू आहे. यावेळचा बॉल मोठा फटका खेळायचा होता, मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅटची लिडिंग एज आणि इथून मात्र आणखीन एक झेल टिपला जातोय. 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर गेलाय. महत्वाची विकेट भांडस मात्रेने मिळवून दिलाय. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर 2ऱ्या बॉलवर पलटवार केला. सध्याच्या घडीला आपण म्हणूयात गोलंदाजाचा बोलबाला पाहायला मिळतो आणि एक बलाढ्य संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये आज निष्ठा पॅकर जीवदानी बामणडुंगरी संघाचा बोलबाला पाहायला मिळाला. मोठी धावसंख्या उभी करून दिलीच नाहीये. सुरुवातीपासून डॅमेज आणि डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केलाय तो कैलासवासी अरुण स्मृती युवा स्पोर्ट नांदगाव या संघाला. दोन्ही संघांचा आपण जर्सीचा विचार केला तर सातत्यानं सेम जर्सी नेहमी पाहायला मिळतात. न्यूझीलंड या खरं तर टीमला फॉलो करणारे दोन्ही संघ आहेत आणि सातत्याने ह्या दोन्ही संघांचा बोलबाला जरूर पाहायला मिळाला. बामणडुंगरी संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. मिड विकेट रिझन मध्ये आपण आर्यन नाईक या खेळाडूला पाहू शकतो. नुकताच ISPL चं 3रं पर्व जो खेळाडू खेळून आला त्याही स्पर्धेमध्ये या खेळाडूचा बोलबाला पाहायला मिळाला
आणि सध्या आपण मिड विकेटला आर्यन नाईक या खेळाडूला देखील पाहू शकता. यावेळचा बॉल अगदी चेंडू पडल्यानंतर बाहेर वळला जातं. इथून अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज केलंय बामणडुंगरी टीमनं. बॉलर चेंडू रिलीज करताना मध्ये आला, त्यामुळं जो काय ऑनफिल्ड डिसिजन असेल तो निर्णय आपण इथं ग्राह्य धरणार आहोत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी जेव्हा गोलंदाज रिलीज करतात असताना त्या रीतीमध्ये येताना पाहायला मिळतात. त्यामुळे ऑनफिल्ड डिसिजन इट्स वाईड बॉल आणि मागील चेंडूवर आणखी एक एक्स्ट्रा धाव देखील पाहायला मिळेल. धावपटा धावा लागले गेले त्या 14 धावा. त्याच वेळी मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेला तर सध्या गोलंदाजी देखील चांगलीच होताना पाहायला मिळते. यावेळचा बॉल अगदी धीम्या गतीने वळवल्या. भानुदासकडे ही देखील क्षमता आहे. बदेशाशी खेळाडू ही देखील मी सुरुवातीला चर्चा केली. सातत्यानं आपण प्रितेश पाहायला गेला तर बामणडुंगरी संघामध्ये 10 गोलंदाज देखील आहेत आणि भानुदास देखील सध्या चांगली गोलंदाजी करतो. यावेळचा बॉल खोलामध्ये टाकलाय. विषयमध्ये चेंडूला खेळून काढलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते आणि या चेंडूवर देखील इथून फक्त सिंगल धाव. कोणत्या प्रकारचा आतापर्यंत मोठा फटका येऊच दिला नाहीये. एक चौकारा आपण हा अपवाद वगळलात तर आतापर्यंत एकही षटकारी या मॅच मध्ये पाहायला मिळत नाहीये. सातत्याने विचार केला तर नेहमी मोठी जेव्हा दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळत असतात तेव्हा षटकार चौकारांची भाषा बोलली जाते. पण मैदानाच्या आतमध्ये हीच देखील आपण चर्चा केली की ज्या संघानं देखील रायगड नाही रायगडच्या बाहेर जाऊन देखील भिवंडी, कल्याण, बदलापूर या विभागामध्ये रायगड या जिल्ह्याची छाप सोडणारा हा संघ जीवदानी बामणडुंगरी संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल लेट कट खेळण्याचा प्रयत्न गलीमध्ये चेंडू जातोय जिथे क्षेत्ररक्षक स्वतः तेजस मात्र पाहायला मिळालेत. आणखी एक फक्त सिंगल रन्स आणि यायकेर धावेने धावपटा धावा लागले गेले त्या 17 धावा. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. 4 ओव्हरची तुम्ही मॅच खेळताय. या क्रीडांगणामध्ये जेव्हा तुम्ही दिवसा याल तेव्हा दिवसामध्ये तुम्हाला 90, 95, 100 धावा देखील होताना पाहायला मिळतात. आणि विशाल स्फुट केरळची नुकताच जी स्पर्धा आपण पार पडताना पाहिली सरपंच चषक आणि तथा त्या स्पर्धेची दमदार आयोजक अरविंद तांडेल यांचं इथं आगमन झालं होतं आणि त्या या स्पर्धेतून रजा घेताना देखील पाहायला मिळतात. त्यांचे देखील आपण सहर्ष आभार व्यक्त करूयात. प्रसादजी पाटील यांच्यावर असलेलं प्रेम आहे आणि त्यांच्या प्रेमाखातीर एवढ्या रात्री या स्पर्धेसाठी व्हिजिट देण्यासाठी देखील आले आणि त्यांचे देखील आम्ही सहर्ष आभार व्यक्त करत आहोत. बेलपाडा अर्णव बेलपाडा आयोजित वैभव शेठ पाटील माजी उपसरपंच पुरस्कृत नगरसेवक चस्कामधील सर्व आयोजकांच्या वतीनं अरविंद तांडेल यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपटा धावा लागले गेल्या त्या 17 धावा पाहायला मिळतात. तीन षटकामध्ये अवघ्या 17 धावा. आणखीन एका षटकाचा खेळ बाकी आहे. आर्यन नाईकला गोलंदाजीसाठी लॉन्च करण्यात आले आज निष्ठा पॅकर जीवदानी बामणडुंगरी संघाच्या वतीनं. आर्यनला बऱ्याच वेळा आपण बॅटिंग करताना पाहत असतो पण आज मात्र गोलंदाजीसाठी आर्यनला आपण पाहतोय. यावेळचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये लॉंग ऑफ मध्ये क्षेत्र पाहायला मिळाले. सिंगल रन कंप्लीट दुसरीसाठी पलटते वेगानं 2 धावा इथून कंप्लीट होताना पाहायला मिळतील. जीवाच्या आकांताने आता 2 खेळाडू धावलात. धावा बनायला लागतील. या मॅच मध्ये नांदगाव संघाची गोलंदाजी तर चांगली आहे पण त्यासाठी गोलंदाजांना वाचवण्यासाठी काहीतरी बनवावं लागणार आहे. 30-35 धावा जरी आल्या तरी ही मॅच एक मोठीच मॅच पाहायला मिळेल या टीम मात्र शंका नाहीत. प्रेक्षकांची अगदी तुडुंब गती ब्रिटिश मैदानाच्या बाहेर देखील पाहायला मिळते. अगदी डोंगरावरच्या वरती आपण जर नजर टाकली तेवढेच प्रेक्षक तुम्हाला ही स्पर्धा एन्जॉय करताना देखील पाहायला मिळतील. यावेळचा बॉल वेगानं जरूर टाकलाय. शरीरच्या थोडासा दूर चेंडू राहिलाय.
एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाणार आहे आणि आता मात्र 21 धावांशी धाव पट्टा धावा लागल्या गेल्या त्या 20 धावा पाहायला मिळतात. आणखीन 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे मैदानामध्ये. आज थोडा युवा स्पोर्ट नांदगाव संघ बॅकफुटला येताना पाहायला मिळाल्यात. कुठल्याही खेळाडूंनी इनिंग त्यांची बिल्ड केलीच नाहीये. यावेळचा बॉल मोठा पटका कन्वर्ट करायचा होता. स्वतः आर्यन तिथपर्यंत पोहोचलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जेल टिपलाय. कॉटन बोल्ड आणखीन एक हाताला लागलाय. तो बॅटिंग करणाऱ्या युवा स्पोर्ट नांदगाव या संघाला. पूर्णपणे थांबून दिलंय त्या अर्थातच कैलासवासी अरुण स्मृती युवा स्पोर्ट नांदगाव या संघाला आज चांगलीच गोलंदाजी पाहायला मिळाली. निष्ठा पॅकर जिवदाणी बामणडुंगरी संघाची. यावेळचा बॉल अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ मध्ये शतक पाहायला मिळाले. सिंगल रन्स फक्त पाहायला मिळेल आणि या एकेरी धावांनी धावपट्टा धावा लागले गेल्या त्या 21 धावा धावपट्टा लागल्या गेल्यात. आतापर्यंत जरी गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला पूर्णपणे जखडून ठेवलंय ते म्हणजे बॅटिंग करणाऱ्या नांदगाव टीमला. लोवेस्ट कोची सध्या आपण मॅच म्हणू शकतोय. या मॅच मध्ये कोणत्याही फलंदाजाला बॅट ओपन करू दिली नाहीयेत. मोठी पटकी मारू दिली नाहीयेत. यावेळचा बॉल शरीराच्या थोडासा दूर राहिलाय. खराब चेंडू पाहायला मिळतात आणि इथून आणखी एक धाव जोडली देखील जाईल. 22 धावा धावपट्टा लागल्या गेल्यात. विक्रांत देखील ही स्पर्धा एन्जॉय करतात. बामणडुंगरी आणि ही मॅच अगदी जर आपण पाहायला गेलं सध्याच्या घडीला विवर्स देखील तेवढी जास्त पाहायला मिळतील. जेव्हा मोठे संघ खेळत असतात तेव्हा जास्त विवर्स त्या स्पर्धेमध्ये जोडली जात असतात. यावेळचा बॉल स्विच हिटचा प्रयत्न केला गेलाय. क्षेत्ररक्षक इथं फंबल झाले. क्षेत्ररक्षक देखील फंबल. चेंडू सरळ चाललाय लॉंग स्टॉप मध्ये सीमारेषा पलीकडं. 22च्या परिणामी मिळतील धावा 4. या इनिंग मधील शेवटचा एक चेंडू बाकी आहे. 26 धावा अवघ्या धावपट्टा लागल्या गेल्या. 26 रन्स. धावाच बनवू दिल्या नाही आहेत निष्ठा पॅकर जिवदाणी बामणडुंगरी संघानं नांदगाव संघाला. चला यानंतरची मॅच देखील आमच्यापर्यंत आयोजन कमिटी पोहोचवा. शेवटचा बॉल अगदी खोलामध्ये टाकला होता. फर्स्ट लीग मध्ये क्षेत्ररक्षक फंबल जरूर झालेत. अजून एक सिंगल रन्स जोडली जाईल आणि आता मात्र धावपट्टा धावा लागले गेले. त्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. धावपट्टा धावा लागले गेले त्या 29 धावा 29 रन्स. 29 धावा धावपट्टावर पाहायला मिळतात आणि 30 धावांचं आव्हान असेल ते निष्ठा पॅकर जिवदाणी बामणडुंगरी संघासमोर. या स्पर्धेकरता करळ ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब अरविंद तांडेल साहेबांच्या वतीने स्पर्धेसाठी तब्बल 10,000चा आर्थिक पाठबळ आलाय. त्यांचे देखील आपण सहर्ष आभार व्यक्त करत आहोत. चला आरसीसी पेठ संघ जर इथं उपस्थित असेल तर आहे ना आरसीसी पेठ इथं उपस्थित आहे आणि दिघोडी संघ देखील इथं उपस्थित आहे. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करूयात. चला आपण देखील टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. दिघोडी संघ खेळताना पाहायला मिळणार आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट साक्षी 11 आरसीसी पेठ ही देखील एक मोठी मॅच पाहायला मिळेल. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. दोन्ही कॅप्टन आपण या लगेच टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करून घेतोय. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे.
साक्षी 11 आरसीसी पेठ आणि त्यांच्या विरुद्ध आज खेळताना पाहायला मिळेल. वरसपोड दिघोडे संघ खेळताना पाहायला मिळेल. चला साक्षी 11 आरसीसी पेठ आणि त्यांच्या विरुद्ध वरसपोट दिघोडे संघ खेळताना पाहायला मिळणार आहे. आणखीन एक मोठी मॅच आपल्या समोर पाहायला मिळेल आणि दोन्ही टीमचे कॅप्टन इथे येताना पाहायला मिळतात. नुकताच आपण पाहायला गेलं तर 2 रात्री अगोदरच जासीच्या क्रीडांगणामध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळाली होती. आरसीसी पेठ आणि त्यांच्या विरुद्ध दिघोडे संघ खेळला होता. जिथे बाजी मारली होती दिघोडे संघानं आणि आता मात्र पुन्हा एकदा 30 मॅच पाहायला मिळते. रातो के कातील आरसीसी पेठ आणि त्यांना फाईट करेल उरण तालुक्यातील आणखीन एक बलाढ्य संघ विश्वजित अभिजित छोट्या मोठ्याची जोडी आणि मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक मोठी मॅच आपल्याला समोर पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय वरसपोट दिघोडे संघानं. जशी मॅच संपेल तसं आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. फार मोठी मॅच आपल्या समोर. सध्या आपण म्हणूयात की 30 धावांचा पाठलाग करायचा आहे तो निष्ठा पॅकर जीवदानी बामणडुंगरी संघाला. सलामीची ओपनिंग प्लेयर्स लगेच बामणडुंगरी टीम आपण पाठवा. सर्वांनी प्रतीक्षेट वाघे यांचे इथं आगमन पाहायला मिळते आणि त्यांचं आपण सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. बेलपाडा 11 बेलपाडा अर्णव 11 बेलपाडा आयोजित वैभव शेठ पाटील माजी उपसरपंच पुरस्कृत आपण नगरसेवक चषक ही स्पर्धा पाहू शकताय. आणि साहेबांचं इथं आपण स्वागत देखील करतोय. प्रतीक्षेट वाघे साहेबांचं इथे नुकताच आगमन झालं. प्रतीक्षेट वाजे साहेबांचं इथं आगमन झालं आणि तसेच सुशांत शेट वागे यवाजे यांचं देखील इथं स्वागत केलं जात आहे. सन्माननीय प्रतीक्षेट वाजे साहेबांचं इथं स्वागत केलं जाते आणि तसेच त्यांच्यासोबत सुशांत शेट वाजे साहेबांचं देखील इथं आगमन झाले. त्यांचं देखील आपण स्वागत करतो. सलामीची ओपनिंग प्लेयर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. स्ट्राईकला आपण संदेश गोंधळी आणि त्यासोबत आर्यन नाईक अशी सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दाखल झाला. अर्थातच मयूर फडके. पहिलाच बॉल इनफिल्डच्या मधून क्लासिक कव्हर ड्राईव्ह. पहिल्याच बॉलवर भव्य स्वागत केलाय. पहिल्याच बॉलवर टोकलाय संदेश गोंधळीनं खणखणीत चौकार. चिवदानी स्पोर्ट बामणडुंगरी या नावानं संघ खेळत असतो आणि त्याच नावाचं आपण संगीत ऐकतोय. 22 मध्ये आणखीन 22 बनवायच्यात. यावेळचा बॉल
हलक्या त्याने खेळून काढलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं. फक्त 1 धाव मिळेल. धाव पडला, धावा लागले गेले त्या 9 धावा. आणखीन आपण म्हणूयात की 21 चेंडू आणि 21 धावांची आणखीन गरज आहे. 21 मध्ये 21 बनवायचे आहेत. बॉल टू रन इक्वेशन. मैदानाच्या आतमध्ये आर्यन नाईक ऑन द स्ट्राईक आपण या खेळाडूला पाहू शकता. नुकताच ISPL चं 3रं पर्व या खेळाडूंना गाजवलं. छोटा पॅकेज बडा धमाका. आणि आर्यन नाईक या खेळाडूला अगदी आपण टीव्हीवर झळकताना देखील पाहिलं होतं. आणि हा खेळाडू होता मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळणारा. ग्रामीण संघामध्ये देखील चांगली विस्फोटक त्यानं बॅटिंग केली. बऱ्याचशा मैदानामध्ये अगदी पावसाळी रबर बॉयच्या स्पर्धेमध्ये या खेळाडूचं नाव अगदी लोकप्रिय पाहायला मिळालं होतं. यावेळेचा पहिल्याच बॉलवर मिड विकेट मध्ये काय कमालीचा झेल टिपला क्षेत्ररक्षकांना. पहिल्याच बॉलवर महत्वाची विकेट. सुजलला टिपलाय झेल. पहिला हात लागला निष्ठा पॅकर जीवदानी बामणडोंगरी संघाला. पहिल्याच बॉलवर फटका जरूर चांगला होता, पण त्याही पेक्षा सुजलनं टिपलेला झेल कमालीचाच पाहायला मिळाला. लोवेश कोची मॅच हीच आपण प्रत्येक चर्चा केली होती की या मॅच मध्ये 40-45 धावा बनल्या असतात तर आणखीन एक मोठी मॅच. या मॅच मध्ये अगदी चांगली तर संघर्ष पाहायला मिळाला असता. पण सुरुवातीला संदेश गुंधळीनं 2 चौका देखील ठोकलेत. 20 बॉल मध्ये आणखीन 21 बनवायच्यात. गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज मनीष मयूर फडकेला पाहू शकता. नांदगाव एक्सप्रेस या नामानं खत्री खेळाडूला ओळखलं जातं आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये मयूर फडके देखील चांगलीच गोलंदाजी करतोय. महत्वाची विकेट देखील आले मैदानाच्या आतमध्ये. नवीन खेळाडू संदेश पाटील इथून दाखल झाला. आडव्या बॅटनं फटका खेळला. पुन्हा एकदा सुजल तैनात. बॅक टू बॅक दुसरा आदरा दिला तो मयूर फडकेनं. बॅक टू बॅक दुसरी विकेट. अतिशय चांगला सध्या सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 19 मध्ये आणखीन 21 बनवायच्यात. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रोहित म्हात्रेला दाखल केला. 19 मध्ये आणखीन 21 बॉल पेक्षा आणखीन 2 धाबा एक्स्ट्रा. या पॉझिटिव्ह थिंकिंगनं गोलंदाजी करायला गेली ती नंदगाव टीमला. यावेळेचा हा बॉल बॅकफुटला जाऊन अगदी टॅप करण्याचा प्रयत्न. पॉइंट मधून डीप कडे चेंडू निघून गेलाय. क्षेत्ररक्षक पाटल्या करता शेवटच्या क्षणाला चेंडू अडवण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळतोय. सिंगलला आता डबल मध्ये रोटेशन केलं जाते आणि या शेवट सेकंड आणि तिसरी धाव देखील कंप्लीट केली. आय थिंक 3 धावा इथून कंप्लीट होताना पाहायला मिळतील आणि आता येणारे 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 18 धाबांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धाबा आल्या आहेत, त्यामुळे आता येणारे 18 बॉल आणि 18 धाबांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर आपण मनीष फडकेला आता पाहू शकतोय. 18 मध्ये आणखीन 18 बनवायचे आहेत. चांगलं अशी सध्या आपण मॅच देखील पाहतोय. बॉल टू रन ही इक्वेशन लोवेश कोची मॅच पुढे येणारे 18 बॉल आणि आणखीन 18 धाबांची गरज. रोहित ऑन द स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळणार आहे. रोहित मात्र आपण सध्या बॅटिंग करताना पाहतोय. यावेळचा बॉल अगदी धीम्या गतीने टाकला. चेंडू पडल्यानंतर थोडस टॉस करणारा चेंडू आपण पाहू शकता. लागोडली अपील जरूर झाली होती. आणखीन एक डॉट बॉल.
काय भेदकता आहे गोलंदाजीमध्ये. कैलासवासी अरुण स्मृती युवा स्पोर्ट नांदगाव या नावानं संघ खेळताना पाहायला मिळाला. त्यामुळे सुरुवात अशीच म्हणालं होतं की या मॅच मध्ये 40-45 धाबा असतात तर एक वेगळी फाईट मॅच जरूर पाहायला मिळाली असती. या बॅटल आता सध्या आपण म्हणूयात की रायगडमध्ये हे दोन संघ अगदी चांगलीच बॅटिंग करतात, चांगली करतात, बॉलिंग करतात, त्यांचा खेळ चांगला आणि प्रतिभावंत असे संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात. यावेळचा बॉल आणखीन एक चेंडू वेगाने टाकत असताना आपण मनीष फडकेला पाहू शकतो. आणखीन एक चेंडू निर्धावाला, चांगलीच गोलंदाजी. सुरुवातीची 2 चेंडू पूर्णपणे डॉमिनेट करण्याचं काम केले रोहितला. 16 बॉल मध्ये आणखीन 18ची गरज आहे. 16 बॉल आणि आणखीन 18 धाबांची गरज. सामना चांगलाच रंगला. समोरच्या दिशेला रोहित सध्या बॅटिंग करतो. नॉट विकेटला संदेशला ठेवल्या. यावेळचा बॉल समोरच्या दिशेने फटका खेळून काढलाय. लॉंग ऑन मध्ये शतक पाहायला मिळतात. फक्त एकच धावी लढी आता मात्र 21 धावांनी धावपटा धावा लागले गेले त्या 13 धाबा. येणारे आणखीन 15 बॉल आणि 17 धाबांची गरज आहे. 15 बॉल मध्ये 17 बनवायच्या आहेत. तर यानंतर आणखीन एक मोठी मॅच पाहायला मिळेल. साक्षी 11 RCC पेठ आणि त्यांच्या विरुद्ध बरसपूट डिगोडी. आणखीन एक मोठी मॅच आपल्या समोर पाहायला मिळाले. 15 मध्ये 17. जरा थोडं स्पीडअप करा नांदगाव टीम, आज बराचसा उशीर झाला. यावेळचा बॉल लॉफ्ट केलाय. सरळ चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे गलीमधून. मिळतील धाबा 4. संदेशच्या बॅट मधून आलाय आणखीन एक चौका. पाहायला मिळाले. चांगली सध्या सुरुवात केली. 17 धावा दापडार पाहायला मिळते. 14 बॉल मध्ये आणखीन 13 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये संदेश चांगलाच बरसला. धीम्या गतीने खेळला. गलीमधून चेंडू डीप मध्ये निघून गेला. बॅक टू बॅक रिझन मध्ये चांगले क्षेत्र पाहायला मिळते. आणि इथून मात्र फक्त एकच धाव. आणखीन 13 बॉल 12 धावांची आणखीन गरज आहे. चा पाठला करायचा आणि संधीचा आपण विचार केला तर सर्वाधिक खरं तर चौकार मारण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू. गॅप सिलेक्शन फार चांगलं आणि नेहमीच चांगल्या खरं तर बॉलच्या मिनिटवर येऊन हा चेंडू फलंदाज खेळत असतो आणि सातत्यानं तेच पाहायला मिळालं. फुलटॉस बॉल त्याला पाठवलाय सीमा रेषा पलीकडे. रोहितच्या बॅट मधून चेंडूला केले ब्लास्ट. मिळतील धावा 6. बारा बॉल आणि अवघ्या 6 धावांची गरज आहे. संदेश गुंधळी आपण पाहू शकता. 5 बॉल मध्ये ज्याला 14 बनवल्यात. सध्या चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपण संदेश गुंधळीला पाहू शकतो. रिव्हर्सचा फडका खेळला. पाठीमाग क्षेत्ररक्षक आहेत तैनात. आणखीन एक विकेट. महत्वाचा खेळाडू 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर. धाबांची गरज. स्पर्धा आमची एन्जॉय करतात द बॉस.
नंदुशेठ पाटील आणि त्यांच्यासोबत विलास शेठ पाटील ती देखील ही स्पर्धा एन्जॉय करताना पाहायला मिळतात. रात्रीचे क्रिकेट आहे, नाईट क्रिकेटची स्पर्धा म्हणल्यानंतर प्रत्येक प्रेक्षक एन्जॉय करत असतात आणि त्याचसोबत आपण पाहू शकता द बॉस आमची नंदुशेठ पाटील आणि विलास शेठ पाटील ही इवन जोडी सध्या स्पर्धा देखील एन्जॉय करतात. 11 मध्ये आता 6 धावा बनवायच्या आहेत. मॅच मध्ये आपण म्हणूया तर ही देखील सुरुवात आपण प्रसाद सुरुवातीला केला 40-45 धावा जर असत्या ना तर एक थोडी टाईट मॅच आपल्याला पाहायला मिळाली असती, पण अगदी संदेश जसा आला संदेशने देखील सुरुवात चांगली करून दिली. मैदानाच्या मध्ये आता जिवदानी बामणडोंगरी टेनिस क्रिकेटचा बाहुबली भान बसला तर आपण पाहू शकतो. 11 बॉल मध्ये आता 6 धाबांची आणखीन गरज. यावेळचा बॉल बराच उंच गेला, मिस्टा मिस्टोक पाहायला मिळतोय. स्वतः गोलंदाज जेल पर्यंत आलेत. आणखीन एक विकेट, बॅक टू बॅक दुसरा आता दिला तो म्हणजे गोलंदाजानं. युवा स्पोर्ट नांदगाव संघ काय गोलंदाजी केली सुजलनं. सुरुवातीच्या 2 चेंडूवर 2 महत्वाच्या खेळाडूंनाच बाद केलाय. त्यात या मॅच मध्ये येणारे 10 बॉल आणि जिंकण्यासाठी आणखीन 6 धाबांची गरज आहे. स्पर्धा आपण पाहू शकता डीजे सूरज ते देखील एन्जॉय करतात. एमडी गडगे सरांचे ते फॅन आहेत असे आमचे सूरज ते देखील एन्जॉय करतात. ओळ्याच्या मैदानामध्ये आय थिंक निशांत 11 दादरपाडा संघ सुपर 4 मध्ये दाखल झाला आजच्या रात्रीमध्ये. आणि आमची डीजे ऑपरेटर डीजे माडी ते देखील स्पर्धा एन्जॉय करत असते. 10 बॉल मध्ये आता आणखीन 6 धाबांची गरज. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आदित्यला आता आपण पाहू शकतो. आदित्य पाटील यावेळचा बॉल मिड ऑफ मध्ये काय कमालीचा झेल टिपलाय. कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द नाईट, कमालीचा झेल पाहायला मिळतोय. विकेट हॅट्रिक इथून कंप्लीट केले गोलंदाजानं. आणखी एक खेळाडू मैदानाच्या बाहेर. तयार नाहीये कैलासवासी अरुण स्मृती युवा स्पोर्ट नांदगाव संघ. काय सामना रंगला. अजूनही 6 धावांची गरज आहे. गोलंदाज सुजलनं कमालच केल्या. मागील 3 चेंडूवर 3 विकेट मिळवल्यात. आतापर्यंत अर्धा संघ गारद केला तो म्हणजे निष्ठा पॅकर जीवदाडी बामणडोंगरी संघाचा. 9 बॉल मध्ये आणखीन 6. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये निखिल खोत 7व्या क्रमांकावर दाखल झालाय. मॅच मध्ये अगदी रंगतदार पाहायला मिळाला. 9 चेंडू आणि 6 धाबांची गरज. काय गोलंदाजी आहे युवा स्पोर्ट नांदगाव संघाची आणि दर्जेदारच गोलंदाजी केल्या. यावेळचा बॉल बॅकच्या रनर मध्ये आला. वाईड इस्ट लॉंग ऑनच्या वरतून चेंडूला पाठवलाय. निखिल खोतनं सामना संपवला. आणि आपण इन्व्हाइट करूयात आता सामन्याचा सामनावीरकडे. नो डाऊट ज्यानं षटकार मारून ही मॅच जिंकवली. एका षटकामध्ये 2 विकेट मिळवले असा निखिल खोत ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला आपण मॅन ऑफ द मॅच साठी इन्व्हाइट करतोय. निखिल खोत ठरला या सामन्याचा सामनावीर. चांगलीच फाईट दिली पण नांदगाव टीमने देखील. अतिशय चांगला असा सामना पाहायला मिळाला आहे. अगदी आपण नुकताच खंडोबा क्रिकेट क्लब जास्ती सरपंच चषक देखील ही स्पर्धा पाहिलीत. आरसीसी पेठ आणि त्यांच्या विरुद्ध दिघोडी अशी मॅच देखील रंगताना पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा 30 मॅच आपल्या समोर पाहायला मिळणार आहे. 2 बलाढ्य संघ एकमेकाच्या विरुद्ध खेळतील आणि प्रवीण भोईर बातांचा बाहुबली आणि त्याच्या शुभ हस्ते आपण निखिल खोतला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देतोय. मॅन ऑफ द मॅच
अतिशय चांगला असा सामना पाहायला मिळाला आणि बऱ्याचशा मॅचेसमध्ये आय थिंक आज गोलंदाज थोडी कमी पाहायला मिळाले बामणडुंगरी टीमचे आणि त्यामुळं बरेचसे गोलंदाज आर्यन असतील त्यासोबत निखिल असेल हे गोलंदाजी करताना पाहायला मिळालेत. आज तेजस देखील गोलंदाजी करेल. हाच उल्लेख केला की असा एकमेव संघ आहे ज्यामध्ये 10-11 गोलंदाज आहेत, 11चे 11 बॅट्समन आहेत आणि हा संघ नेहमी रेडी असतो. स्पर्धा कुठेही असू दे त्यांना फक्त अर्धा तास अगोदर कॉल करा की तुम्ही मला इथं पोहोचायचं आहे, तिथपर्यंत ते पोहोचत असतात. असा रायगड जिल्ह्यातील एकमेव संघ क्रिकेटसाठी टू बी रेडी असा संघ. आणि तेजस मात्र्यांचं देखील मी कौतुक करेन की एवढ्या सर्व तरुण मुलांना